बाबा नायक। महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि चाळीसगाव तालुक्यातील जांभरी गावचे सुपुत्र पंकज परदेशी यांनी एक अभूतपूर्व धडाकेबाज कारवाई करत मुंबईसह कर्नाटकपर्यंत पसरलेल्या अंमली पदार्थ साखळीचा पर्दाफाश केला आहे। एका किरकोळ ड्रग्ज विक्रेत्यापासून ड्रग्ज उत्पादन करणाऱ्या उत्पादकापर्यंतची मोठी साखळी मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केली। पोलिसांनी 8 जणांची धरपकड केली असून कर्नाटक येथील ड्रग्ज फॅक्टरीमधून सुमारे 400 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत केलेत। पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या मोहिमेची सुरुवात एप्रिलमध्ये झाली। एप्रिलच्या अखेरीस साकीनाका पोलिसांनी संशयास्पदरित्या वावरणाऱ्या सादिक शेख वय वर्ष 28 याला ताब्यात घेतले। झाडाझडतीत त्याच्याकडे 53 ग्रॅम एमडी सापडले। सादिकने वांद्रे येथील सलीम शेख उर्फ सलीम लंगडा या अंमली पदार्थ विक्रेत्यासाठी काम करतो असं चौकशीत सांगितलं। तसेच सलीमला ही माहिती एमडीचा पुरवठा होतो अशीही माहिती दिली। त्याद्वारे पथकानं पंजवाणीस अटक केली। त्याच्या चौकशीत वसईतील कामनगाव येथील एमडीच्या कारखान्याची माहिती पथकास प्राप्त झाली। पथकानं या कंपनीत छापा घातला। तिथं 8 कोटी रुपये मूल्य असलेले सुमारे 4.5 किलो एमडी आणि आवश्यक रसायने यंत्रसामग्री जप्त करण्यात आली। या प्रकरणातील फरार आरोपी सलीम लंगडा वय वर्ष 25 जुलैला साकीनाका पोलिसांच्या हाती लागला। त्याच्या चौकशीतून मैसूर कारखान्याची माहिती मिळाली। साकीनाका पोलिसांच्या पथकानं येथील कर्नाटकच्या मैसूर इथं पत्र्याच्या शेडमध्ये गॅरेज व्यवसायाआड सुरू असलेल्या कारखान्यावर छापा घातला। या कारवाईत तब्बल 188 किलो एमडीसह एकूण 390 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत कारखाना चालवणारे आणि अंमली पदार्थांचं उत्पादन घेणारे 4 प्रमुख आरोपी हाती लागले। त्यातील 2 आरोपी गुजरातचे, एक मुंबईचा तर एक स्थानिक असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे। बाबा नायक।